आपण दिवसभर अनेक नकारात्मक बातम्या पाहत असतो. चला आता पाहूयात एक पॉझिटिव्ह बातमी, ती सुद्धा शेतकऱ्यांच्या करताची. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश कोरडवाहू शेतकऱ्यांची भिस्त असते ना, ती कापसावर. आखातात सुरू झालेल्या युद्धामुळे आणि घसरलेल्या रुपयामुळे सध्या कापसाला हमी भावापेक्षा जास्त भाव मिळतोय मंडळी. पण चांगला दर मिळून सुद्धा शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाही आणि त्याचं कारण जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहणं गरजेचं आहे. हंगाम संपला आणि कापूस वधारला. हंगामाच्या शेवटी कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर. युद्धामुळे कापसाच्या खाजगी व्यापाऱ्यांची चांदी. राज्यात कापसाला कधी नव्हे तो हमी भावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. पश्चिम आशियात भडकलेलं युद्ध आणि रुपयाचं मूल्य घसरल्यानं खोळंबलेली आयात या दोन्ही घटकांचा कापसाच्या अंतर्गत दरांवर परिणाम झाला. हंगामाच्या सुरुवातीला लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव 8,110 रुपये प्रति क्विंटल इतका होता, तर मध्यम धाग्याच्या कापसाचा हमी भाव 7,710 रुपये प्रति क्विंटल इतका होता. पण संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांच्या कापसाला 7 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाला. आता भारतीय कापूस महामंडळ अर्थात CCIनंही कापूस खरेदी बंद केली आहे. पण असं असताना हंगाम संपतोय, पण कापसाला खाजगी व्यापारी जवळपास 8,500 रुपयांचा भाव देत आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांच्याकडचा कापूस संपल्यानं खाजगी व्यापाऱ्यांनाच या दरवाढीचा फायदा होत असल्याचं स्पष्ट झालंय. आमची 10,000 बनतो. 10,000 झाला पाहिजे, पण आता तुम्हाला भेटते जास्त पैसे तर तुम्ही विकणार आहात आता का? कापूस नाही तर आम्ही काय विकू? अच्छा, बरं. अजून किती भाव पाहिजे तुम्हाला? 10,000. 6,000 कापूस शिकला आता काय? आता कापसा बोंडे तर काय विकू आता? कापूस 20 क्विंटल आणला. 20 क्विंटल. किती भाव पाहिजे? भाव आता सध्या बरं आहे ना. अच्छा, तुम्हाला अजून किती अपेक्षा आहे भावाची? बस एवढीच अपेक्षा. एकर शेती आहे आणि या शेतीतील आता माझी कापूस मी रोखून धरलेला आहे. तर आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे आमच्या कापसाला हमी भावापेक्षा जास्त रेट मिळावा अशी अपेक्षा आहे. साधारण मार्केटला बघता मार्केटपेक्षा आता जी युद्ध परिस्थिती आहे तर आणि सर्वीकडे खर्च वाढत असताना शेतकऱ्याला साधारण 700-800 रुपयेपर्यंत वाढीव भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेत. त्यामुळे पॉलिएस्टर सारख्या कृत्रिम धाग्यांच्या निर्मितीच्या खर्चात वाढ होऊन त्याच्या किमती सुद्धा वाढलेत. त्यात रुपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत घटल्यानं आयात महागले. त्यामुळे कापसाची आयात करण्याऐवजी सूतगिरण्या देशांतर्गत बाजारपेठेतूनच कापसाची खरेदी करतात. मॅलवेअर फायबरचे भाव म्हणजे टेरिलिन टेरिकॉटचे भाव वाढल्यामुळे, सिंथेटिक फायबरचे भाव वाढल्यामुळे सुती धाग्याला मागणी वाढलेली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालाय की अमेरिकेमध्ये जे कापसाचे भाव 70-72 सेंट 1 पाऊंड रुईचा होता, म्हणजे जवळपास 48,000-50,000 रुपये खंडी, तो वाढून 83-84 सेंट 1 पाऊंड रुईपर्यंत गेलेला आहे. म्हणजे जवळपास 60,000 रुपये खंडी आज अमेरिकेतच रुईचा भाव झालेला आहे. गेल्या काही वर्षांपासून कापसाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं कापूस पिकाचं लागवड क्षेत्र घटलंय. राज्यामध्ये पूर्वी 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस घेतला जात होता, मात्र त्यात सुमारे 3.5 लाख हेक्टरनं घट झाली आणि सध्या हे क्षेत्र 38,50,000 हेक्टरवर आलंय. याशिवाय अतिवृष्टीमुळे कापसाची वाढ खुंटली, परिणामी उत्पादनात 15 ते 20% घट झाली. तसंच दर्जाही खालावला. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा 1 ते 1,500 रुपये कमी दरात कापूस विकावा लागतोय. कापसाचे भाव सध्या 8,110 रुपये CCIने यावर्षी जे गव्हर्नमेंटचे MSP आहे त्याने ठरवले होते आणि सध्या कापसाचे भाव 8,500 ते 8,600 रुपये आपले ते खरेदी चालू आहे आणि याच्या समोरही 200-300 रुपये कापसाचे भाव वाढतील ही संभाव्यता आहे. त्याच्या हिशोबाने वाढेल आणि येणारा जो वेळ आहे हा युद्धाचा वेळ आहे. यावेळेस काही होऊ शकते. 10,000 पर्यंत कापूस जाणे हा खूप मोठा विषय नाही आहे आणि खाली 300-400 रुपये कमी सुद्धा होईल याच्यातही काही चान्सेस नाही आहे. कारण की जो पॉलिस्टर यान आहे याच्या जवळपास 30 रुपये ते 40 रुपये किलोने रेट वाढलेले आहे. त्यामुळे रॉ कॉटन जे आहे ते महाग झालेलं आहे आणि कॉटनचे जे रेट आहे 55,000 रुपये खंडी होते, आज 60,000 ते 62,000 रुपयाच्या मधात आहे. त्यामुळे येणाऱ्या वेळेस सुद्धा हे भाव वाढतील याची खूप अपेक्षा आहे.
यंदा CCIनं कापूस खरेदी उशिरा सुरू केली. त्यातही खरेदीच्या जाचकाटींमुळे शेतकरी अडचणीत आले. यामुळे लवकरात लवकर आपल्याकडच्या कापसाची विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. पण आता हीच घाई शेतकऱ्यांना काहीशी नडली आहे. थोडक्यात काय तर आखातातल्या युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी प्राप्त झाली, पण त्याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नाही हे तितकंच खरं. वर्ध्याहून निलेश बंगालेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.